इंजेक्शन MPA या गर्भनिरोधक इंजेक्शन सुविधेचे वैशिष्ट्य आणि फायदे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक डॉक्टर नंदकुमार देशमुख आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आणि सर्वप्रथम आपलं अभिनंदन आणि शुभेच्छा, कारण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे MPA इंजेक्शनची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र नेहमीच एक नंबरला राहिलेला आहे हे यातून दिसतंय। तर नेमकं आता या इंजेक्शन विषयी आम्हाला खरंच खूप जाणून घ्यायचंय की हे इंजेक्शन म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं नावाचं। या इंजेक्शनचं नाव आहे MPA। हे इंग्लिश नाव आहे, याचं शास्त्रीय नाव आहे मेड्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन ॲसिटेट। हे एक संप्रेरकाचे इंजेक्शन आहे आणि हे आपण सांगितल्याप्रमाणे महिलांसाठी गर्भनिरोधनाचं साधन आहे। म्हणजे सोप्या भाषेत तात्पुरत्या पाळणा लांबवण्याच्या पद्धतीपैकी ही एक पद्धत आहे आणि हे इंजेक्शन महिलांनी घेतल्यानंतर हे 3 महिने हे प्रभावी ठरू शकतं आणि हे इंजेक्शनच्या स्वरूपातलं गर्भनिरोधनाचं जे साधन आहे हे केंद्र शासनामार्फत याला अंतरा कार्यक्रम असं नाव दिलेलं आहे आणि या अंतर्गत हे इंजेक्शन महिलांसाठी उपलब्ध केलं जातं। आता आपण एक एक टप्प्याटप्प्याने बोलू। मुळात हे असं करण्याचं गरज काय, म्हणजे उद्देश काय आहे हे अशा प्रकारचं इंजेक्शन? सध्या जर आपण पाहिलं तर गर्भनिरोधनाची तात्पुरत्या गर्भनिरोधनासाठीची काही साधनं आता उपलब्ध आहेत, शासकीय दवाखान्यात उपलब्ध आहेत। तांबी आहे, प्रसूती पश्चात तांबी आहे, गर्भनिरोधकाच्या निरोधनासाठीच्या गोळ्या आहेत। याचबरोबर महिलांसाठी गर्भनिरोधनासाठीचे अनेक पर्याय हे उपलब्ध करून देण्याकडे केंद्र शासनाचा कल आहे। हे इंजेक्शन MPA हे अतिशय सुरक्षित असं इंजेक्शन आहे आणि याचा उपयोग महिलांना ज्यांना आवश्यकता आहे पाळणा लांबवण्यासाठी त्या सहजपणे करू शकतील। एक नवीन पर्यायाची याच्यामध्ये ऍडिशन झालेली आहे। पण ते सरकारने हा पर्याय निवडलेला हे एक झालं, आणि हे पूर्वी वापरण्यात आलेलं होतं का? म्हणजे भारतीय बनावटीचं आहे का? हे नेमकं इंजेक्शन कुठलं आहे का? हे जे इंजेक्शन आहे आता ते केंद्र शासनामार्फत शासकीय रुग्णालयांना पुरवठा केला जात आहे। जगभरामध्ये जर पाहिलं आपण तर आपल्या शेजारचा इंडोनेशिया सारखा देश आहे, बांगलादेश सारखा देश आहे की जिथं संपूर्ण जगात 4 कोटीहून अधिक महिला या इंजेक्शनचा वापर हा पाळणा लांबवण्यासाठी सद्यस्थितीत करत आहेत। खाजगी क्षेत्रातही काही अंशी याचा वापर होत आहे भारतात, पण आता ही सेवा ही सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राचा जो कुटुंब कल्याणचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हे इंजेक्शन आपण उपलब्ध करून देत आहोत। आता मला सांगा की याची यशस्वीता नेमकी किती आहे, काय सांगू शकतो? जे काही वेगळे अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जवळजवळ 99.7 हे जवळजवळ 1000 महिलांनी एक वर्षभर या इंजेक्शनचा गर्भनिरोधनासाठी जर उपयोग केला तर अंदाजे 2 ते 3 स्त्रियांमध्ये हे अयशस्वी होऊ शकेल। याचाच अर्थ हे अतिशय प्रभावी आणि असं उपयुक्त हे गर्भनिरोधनाचं किंवा पाळणा लांबवण्याचं साधन आहे। बरं, आता मग ही इंजेक्शन घेण्याची नेमकी प्रक्रिया काय असते, काय काय करायला लागतं? इंजेक्शन आपण दाखवू शकतो का? इंजेक्शन जे आहे हे अशा स्वरूपातलं इंजेक्शन आहे, अतिशय साधं आणि सोपं असणारं हे इंजेक्शन आहे। हे इंजेक्शन देण्यापूर्वी ज्यावेळेला महिला आमच्या रुग्णालयात येतील त्यावेळेला त्या महिलांचं समुपदेशन केलं जाईल। जे विविध पर्याय उपलब्ध आहेत ते त्यांच्यासमोर मांडले जातील आणि ज्यांनी ज्यांनी या पर्यायाची निवड केलेली आहे त्यांचा इतिहास घेतला जाईल, वैद्यकीय इतिहास घेतला जाईल, शारीरिक तपासणी केली जाईल आणि डॉक्टर ठरवतील की त्या ज्या कोण महिला आहेत त्या हे इंजेक्शन वापरण्यासाठी पात्र आहेत का नाहीत। एकदा पात्र आहेत हे ठरल्यानंतर हे इंजेक्शन दंडामध्ये देण्यात येईल। नेहमी इंजेक्शन घेतो तसंच हे इंजेक्शन आहे, फारसं दुखत नाही। फक्त इंजेक्शन दिल्यानंतर वैशिष्ट्य आहे की हे तुम्ही इंजेक्शन चोळायचं नाही आणि इंजेक्शन दिल्यानंतर याची जी नोंदणी आहे ही अशा प्रकारच्या कार्डमध्ये आमच्या रुग्णालयात केली जाईल। याचा एक भाग आम्ही लाभार्थीकडे देणार, एक भाग हे आमच्या शासकीय रुग्णालयात किंवा दवाखान्यामध्ये राहील। या कार्डमध्ये सर्व ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्याची नोंदणी केली जाईल आणि मग लाभार्थीनं परत कधी यायचं दुसरे इंजेक्शन घ्यायला याच्याही तारखा आणि इतरही माहिती या कार्डमध्ये आम्ही दिलेली आहे। नेमकं कधी घ्यायचं असतं हे इंजेक्शन? 3 महिने तर याचा प्रभाव राहतो, पण नेमकं कधी घ्यायचं असतं?
हे इंजेक्शन जे आहे ते 18 ते 45 वयोगटातील महिला ह्या घेऊ शकतील. हे इंजेक्शन जर गर्भधारणा नसल्याची खात्री ही डॉक्टरांना असेल तर हे इंजेक्शन या वयोगटातील स्त्रिया केव्हाही घेऊ शकतील. परंतु जास्ती प्राधान्यानं मासिक पाळी सुरू झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत किंवा गर्भपात केला असेल तरीही 7 दिवसाच्या आत आपण हे इंजेक्शन सहजपणे घेऊ शकता. ह्या इंजेक्शनचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की हे इंजेक्शन प्रसूती पश्चात जो कालावधी आहे तो प्रसूती पश्चात कालावधीच्या नंतर 6 आठवड्यानंतर आपणाला हे इंजेक्शन त्या महिला याचा उपयोग करू शकतात. याच्या व्यतिरिक्त हे इंजेक्शन मासिक पाळीनंतर 7 दिवसांनीही घेता येऊ शकेल, परंतु डॉक्टरांना आणि लाभार्थीला खात्री हवी की त्यांची गर्भधारणा महिलांची झालेली नाही. बरं, आता या इंजेक्शनची किंमत नेमकी किती आहे किंवा हे आपण कसं देणार आहोत? हे बाजारामध्ये तसं पाहिलं तर हे बऱ्यापैकी महाग असं इंजेक्शन आहे, परंतु आम्ही शासनामार्फत हे इंजेक्शन पूर्णपणे आमच्या सर्व लाभार्थ्यांसाठी पूर्णपणे आम्ही हे उपलब्ध करून देणार आहे. मोफत आहे का? म्हणजे पूर्ण मोफत आहे. लाभार्थ्यांना एक पैसाही आमच्या जिथं जिथं ही सेवा उपलब्ध आहे तिथं तिथं द्यावं लागणार नाही. वा, पण मग हे नेमकं मिळेल कुठे आम्हाला? ह्याची उपलब्धता मला अतिशय अभिमान वाटतो की देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे पहिल्या 4 राज्यामध्ये निवडलेल्या राज्यामधलं महाराष्ट्र राज्य आहे आणि आज देशामध्ये या इंजेक्शनच्या सेवेचा हा पहिल्यांदा उद्घाटन देशामध्ये महाराष्ट्र राज्यात झाला. आणि आपल्या राज्यातल्या जी काही जिल्हा रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल्स म्हणतो, सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये किंवा स्त्री रुग्णालय आहेत आमची शासनाची किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत, तर ह्या वैद्यकीय महाविद्यालयातल्या सर्व रुग्णालयांमध्ये ही सेवा आणि सुविधा मोफतपणे सर्वांसाठी उपलब्ध राहील. बरं, आता याचे फायदे आपण काय काय सांगू शकतो? इंजेक्शन हे इंजेक्शनचे खूप चांगले फायदे आहेत. एक तर हे इंजेक्शन खूप सुरक्षित आहे. दुसरं हे 3 महिन्यासाठी हे प्रभावी आहे. म्हणजे हे इंजेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला इतर पर्यायाची आवश्यकता लागत नाही. याच्यामध्ये प्रसूती पश्चात कालावधीमध्ये 6 आठवड्यानंतर म्हणजे ज्या माता स्तनपान करतात त्यांना सुद्धा या इंजेक्शनचा हा उपयोग चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. असे अनेकही इतर फायदे हे इंजेक्शनचे आहेत. आणि या इंजेक्शनला आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे मान्यता नेमकी कोणाकोणाची आहे? याची सुरक्षिततेबाबत विविध अभ्यास केलेला आहे. मी आपल्याला आता सांगितलं तसं खूप राष्ट्रांमध्ये ह्याचा उपयोग अगदी सुरक्षितपणे केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पण प्रमाणित केलेलं आहे की इंजेक्शन अतिशय महिलांसाठी सुरक्षित आहे. नंतर फॉक्सी नावाची जी संघटना आहे स्त्री रोग तज्ञांची, त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की इंजेक्शन अतिशय सुरक्षित आहे, हे प्रभावी आहे. पण मग आता हे महिलांनी घ्यावं याच्यासाठी जागरूकता काय करायला पाहिजे आपण? याच्यामध्ये आम्ही जी काही प्रसार माध्यम आहेत त्याच्याही माध्यमातून आम्ही जागरूकता निर्माण करत आहोत. आमच्या आरोग्य विभागातले जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याही मार्फत आम्ही ही जागरूकता निर्माण करत आहोत. आता आपला हा चॅनल आहे, जे कोण प्रेक्षक आहेत जे ही बातमी पाहत आहेत तर त्यांनाही मी जाहीररित्या असं आवाहन करतो की हे अतिशय उत्कृष्ट असा एक पर्याय आहे आणि हा 3 महिन्यासाठी प्रभावी पर्याय आहे. आणि ज्या ज्या महिलांना पाळणा लांबवायचा आहे त्या महिलांनी या इंजेक्शनचा उपयोग आपण करावा हे आपल्या सर्वांना आव्हान आहे, विनंती आहे. पण म्हणजे याच्यासाठी गरिबांनीच लाभ घ्यावा असं काही आहे स्त्रियांनी का कुठल्याही वर्गातल्या स्त्रिया ह्याचा लाभ घेऊ किंवा शहरी ग्रामीण याच्या बाबतीत काय सांगू शकतो? याच्यामध्ये जर आत्ता पाहिलं तर शहरी भाग आहे, इथं महिलांमध्ये या इंजेक्शनची जागरूकता जास्ती प्रमाणात आहे. काही स्वयंस्फूर्तीनं खाजगी रुग्णालयात जाऊन हे इंजेक्शन घेत आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये एकतर ह्याची जागरूकता त्या प्रमाणात नाही, कारण ह्याची उपलब्धता नव्हती. आता ह्याची उपलब्धता झालेली आहे आणि ह्याची जागरूकता निर्माण करण्यासाठी गाव पातळीवर आमच्या आशा कार्यकर्ते आहेत, परत आरोग्य सेविका आहेत. ह्या ज्या ज्या वेळेला घरोघरी जातील त्या वेळेला हा एक चांगला नवीन पर्याय शासनाच्या सेवेमध्ये उपलब्ध झालेला आहे, कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये उपलब्ध झालेला आहे. याबाबतची आम्ही माहिती देऊ आणि ही सेवा सुविधा कुठे उपलब्धता आहे ती घेण्यासाठी पाठपुरावाही केला जाईल.
तसं बघितलं ना तर इंजेक्शन म्हणल्यानंतर कुठेतरी असं वाटतं की हे इंजेक्शन घेतल्याने मला काही असे विपरीत परिणाम तर नाही ना होणार, तर तेही विशेष नाहीत, काय आहे ते सांगू शकता? नाही, यामध्ये पाहिलं तर जे जे काही अभ्यास झाले, मी आपल्याला सांगितलं की 4 कोटीहून अधिक महिला हे इंजेक्शनचा ऑलरेडी उपयोग करतायत. याचाच अर्थ हे असं सिद्ध झालेलं आहे वापरानंतर की अतिशय सुरक्षित आहे. अतिशय किरकोळ स्वरूपात ह्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ पाळीमध्ये जे आहे ते कमी रक्तस्राव होतो, पण कमी रक्तस्राव झाला तर त्याचा उलटा फायदा असा होतो की रक्तस्राव कमी झाल्यामुळं जे रक्तक्षय आहे त्या रक्तक्षयाचं प्रमाण सुद्धा कमी होऊ शकतं. काही तुरळक स्वरूपात काही महिलांमध्ये याच्यामध्ये डोकेदुखी किंवा इतर स्वरूपाचे किरकोळ जे आहेत ते दुष्परिणाम पाहायला मिळतात, पण वैद्यकीय उपचारानंतर हे परत जे आहे ते रिव्हर्ट होऊ शकतं. थोडक्यात हे इंजेक्शन घेतल्यानंतर 3 महिने आपल्याला शाश्वती असते, किंवा बाकी जर का आपण गर्भनिरोधाचं बघितलं तर त्या गोळ्या असतील तर त्या रोज घ्यायला लागतात म्हणा, किंवा त्याचेही थोडे विपरीत परिणाम असतातच. त्याच्यामुळे हे इंजेक्शन हा अतिशय उत्तम पर्याय असं आपण सांगू शकतो. खूपच चांगला पर्याय. म्हणजे याच्या मागे जर पाहिलं तर याच्यात गोपनीयताही राहू शकते. एकदा इंजेक्शन घेतलं तर जशी गोळी तुम्हाला रोज घ्यायला लागते, विसरली तर परत काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तसं एकदा इंजेक्शन घेतलं की 3 महिने आपण निर्धास्त राहू शकता आणि याचे दुष्परिणाम नसल्यामुळं, खूप गंभीर दुष्परिणाम नसल्यामुळे हे एक प्रभावी माध्यम. खरंच याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. आणि आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हाला सांगितली. सगळ्या महिला वर्गाने याच्याकडे खरंच लक्ष देण्याची गरज आहे. आपण आलात, धन्यवाद.